कित्येक दिवस गुदमरलेल्या श्वासाने वाहणाऱ्या इंद्रायणीकडे पाहायला जणू कुणालाच वेळ नव्हता. पण माऊलींच्या वारीला निघण्याचा दिवस जवळ आला असल्याने ज्या तीरावरून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान करणार होती, त्याच माऊलींच्या दर्शनासाठी इंद्रायणीने जणू स्वतःचे सारे बंध तोडले होते. रौद्र रूप धारण करत तिने स्वतःचाच मार्ग मोकळा करून घेतला होता. गुदमरलेला श्वास मुक्त केला आणि निर्मळ प्रवाहात माऊलींच्या चरणी नतमस्तक झाली. क्षणभर एकदम असं वाटलं की जणू इंद्रायणी म्हणत होती, माझ्या माऊलींच्या वारीला मी कशी मागे राहू? माऊलींचं दर्शन घेतल्याशिवाय माझा प्रवास अपूर्णच. आणि मग माऊलींच्या पावन पालखीला साक्षी ठेवत भक्तांच्या अखंड ज्ञानोबा तुकाराम या जयघोषात इंद्रायणीने मोकळा श्वास घेत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. ही केवळ नदी नव्हती, ही आपल्या माऊलींवर अखंड प्रेम करणारी, त्यांच्या चरणी सदैव वाहणारी इंद्रायणी होती. जशी प्रत्येक वारकऱ्याच्या मनात माऊलींच्या दर्शनाची आस असते, तशीच आस आज इंद्रायणीच्या प्रत्येक लाटेत दिसून आली. आता लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम या जयघोषात पंढरीच्या वाटेवर निघाले आहेत. भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाचा हा प्रवास अखंड राहो. माऊलींच्या कृपेने प्रत्येक वारकरी बांधवांचा वारीचा प्रवास सुखाचा, सुरक्षित आणि आनंदमय हो, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.